नमस्कार मित्रांनो. तर आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्ष आहे. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हटलं तर नवीन वर्षाचा राहतो आणि एवढा आनंदाचा सण राहतो मराठी यांचा की तुम्हाला काय सांगू. आजपासून आमच्या याच्यामध्ये जे ना नवीन वर्ष चालू होऊन जातं. तर चला आता आम्ही गुढी उभारणार आहे. तर पाहूया आता ती आम्ही कशी उभारतो. सगळ्यात पहिले आम्हाला जे ना एक बांबू वगैरे लागतो गुढी उभारण्यासाठी. तर आता मी तो काढून ठेवलेला आहे, तो आता इथं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा बांबू आहे. तर आता याला मी काय करतो, मस्त थोडं साफ करून घेतो. हा एक एवढा मोठा लठे, एवढा मोठा आहे बांबू हा. तर आता मी त्याला पाण्यानं मस्त स्वच्छ धुवून घेतो. चला मग हे इथं बकेट भरेलच आहे, बकेट घेतो आणि धुवून काढतो मस्त. चला या बांबूची मस्त पूजा पण करावी लागते. या बांबूची आता मस्त आहे पूर्ण साफ करून घ्यायचं असं पाण्याने. मस्त काळी मस्त साफ करून घ्यायची, म्हणजे याच्यावर आम्ही पूजा करून याच्यावर गुढी उभं राहायची. महालक्ष्मीचं रूप आहे गुढी पाडवा म्हणलं तर. ओके त्यांच्यात मस्त धुवून घेतला. आता याला जे आहे ना, आता सध्या आम्ही याला सुकवायला ठेवून द्यायचं. याला मस्त सुकवलं की मस्त याच्यावर आता गुढी उभं राहून टाकू. लेकरांनो, तुम्ही तयार आहे ना? तयार आहे सगळेजण. हा तर चला आता मग जाऊया घरात. कांचन पाहू काय तयारी करू राहिली गुढीपाडव्याची. कांचन काय तयारी केली तू? बर ठीक आहे. मग साडीची घडी करायची का? चला मग ठीक आहे, चला मग. तर आता कांचनच्या गुढी उभारण्यासाठी साडी काढलेली आहे मी. तर ती आता ती साडीची घडी वगैरे करून त्याला चांगली मस्त गुढी उभारू. तर आज तिनं जे आहे ना साडीचा कलर चॉईस केला आहे पिवळा, बरोबर ना? हा मस्त अशा मिऱ्या करणं लागतात त्याला सर्व. जशी एक लेडीज कशी साडी नेसती त्या हिशोबानंच करणं लागतं, आहे की नाही कांचन? अशा मस्त मिऱ्या करणं लागतात. अशा पिन पण लावून घ्यायला लागते त्याला, म्हणजे जेणेकरून ते सुटत नाही, आहे की नाही? झाली का व्यवस्थित? ही अशी करणं लागते. मस्त मिऱ्या वगैरे एकदम बरोबर व्यवस्थित करून ठेवून लागतात त्याला, आहे की नाही कांचन? बरोबर ना? आता साडीची घडी झालेली आहे, तर आता ती ब्लाऊजची करू आली, आहे की नाही? हो सर्व लागेल ना ब्लाऊजची पण घडी कांचनना एकदम म्हणजे साडी सारखीच केली आहे की तो मिऱ्या देऊन. कांचन हाव का? बर हो ठीक आहे. हां बर हां हो. आता काय लागतं त्याच्यात? ताटमध्ये काय लागतं, काय नाही? हे काय लागतं सांग मला. आता मस्त ताट तू हे केलंय की नाही, ताट तयार केलं पूजेसाठी. कांचन काय लावायचं त्याच्यात? हे आगाडा, आंब्याचा दगडा आणि लिंबाचा. हो का? हे सर्व लावून लागतंय की नाही? पण याला पाय ना किती मस्त कैऱ्या छोट्या छोट्या. दाखव बरं. नाही हे बघ किती याच्यापेक्षा बी मोठे आलेले होते. हो का? यावेळी छोटे आले आहे की नाही? मस्त आले ते. हा बाळा, आपल्या इथंच गुढी लावायची खुशी, त्याला माहितच नाही गुढी कशी राहते. हो का? आलोक, तुला माहित नाही का बाळा? जे ना
सगळ्यात जास्त जे आहे ना आता आलोकला जरा समजतं तर त्याला गुढी उभारण्यासाठी एवढा आनंद होत आहे की पप्पा कशी गुढी उभारतात, काय उभारतात. आणि जवळजवळच येते आमच्या, म्हणजे ते हलूनच नाही राहिलं कुठं. पाहते आहे का पा इथंच आहे, जवळ 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 करू आलं ते. त्याला म्हणलं मी खेळायला जायणार भैया खेळायला नाही. बर ते पाहतं आता गुढी कशी उभारतात, काय उभारतात. पण माझं म्हणणं आहे सर्व आपल्या लहान लेकरांना आपल्या सोबत व्हा, काही असं कार्यक्रम वगैरे असला की त्यांना सर्व माहिती द्या की आपली परंपरा कशी आहे, काय आहे, काय नाही. म्हणजे त्यांना पण त्यांची तेवढी माहिती होऊन जाते. नाहीतर त्यांना माहीतच राहणार नाही की आपली गुढी कशासाठी उभारतात, काय करतात, काय महत्व आहे त्याचं. तर त्यांना माझ्या हिशोबाने सर्व लहान लेकरांना जे पण आपल्या घरात असतील सर्व त्यांना असं काही असलं तर त्यांना आपल्या जवळ ठेवा, त्यांना सर्व दाखवा, त्यांना त्याच्यात रुची द्यायची. मग त्यांना समजतं की आपले सण गीत तेव्हार काय राहतात, काय नाही. नाहीतर आजकालच्या या मोबाईलच्या दुनियामध्ये जे आहे ना काही नाही, काही कोणाला माहीत नाही कसं काय राहायचं, काही नाही. तर सर्व माझ्या हिशोबाने सर्व लहान लेकरांना आपल्या सोबतच राहू द्यायचं. सर्व कारमय काय हा हे कैरी आहे बाळा, छोटी छोटी. हा पा ही छोटी छोटी कैरी आहे पाय, ही कैरी आहे छोटे छोटे. नाही बाळा खायचं नसतं ते. ह्या पाय असं करतात ते, खायचं नसतं बाळा, देवायचं राहायचं ते. हा 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 हे अशी आता कांचननं मस्त ताट रेडी केलं देवासाठी. हो हो हो. अजून काय राहिलं? तीळ राहिले का? बर झाली का कांचन तयारी? पाठ धुतला का तुम्ही? नाही पाठ नाही धुतला. मला पाठ काढून दे, मी धुवून देतो. हा ठीक आहे. हा हा चला आता हे धुतले मी. आता पाठ राहिलेला आहे तर पाठ काढला की तो पण धुवून देतो मी. म्हणजे आम्ही पूजा करायला मी रेडी होऊन जातो. हो पाठ येतात. चला हे पाठ आहे, पाठ धुवून घेतो पहिले मी. भैया तू धुतो का? चला धुई. चला पहिले झाडून घे भैया, नाही तर सगळं कचरे खाली सुकून. हा झाडून बिडून घे त्याला. चला आरामची नाही हळू पाया पाडशील. चल चल हा चला. हा आता धुवून घ्यायचं. धुवून काढ बाळा, तू धुवून काढते. असं काम सांगायचं लहान लेकराला. धुई हात लाव, हाताने धुई. हा पुस मस्त. हा हा मागून पण मागून धुवून काढ. हे असं मांग कर, असं असं. हा टाक पाणी. सुकलं बाळा, सुकला हा. आता हे सुकलेलं आहे. आता याला घरात घेऊन जातो आम्ही. ए कांचन घरात आणते का बाहेर? सुकू दे का इथं? सुकलं ते झालं. आता पाठ पण मस्त धुवून धावून घेतला आलोकनी. चला आता तू काय करू राहिली कांचन? तांब्याला अक्षित लावून घेते का? बरं अक्षता लावून घेऊन राहिली. स्वस्तिक वगैरे काही काढायचं काम नाही की नाही त्याला. अक्षता असे 5 बोटं कुकाचे वडणं लागतात आणि त्याला तांदूळ वगैरे लावून घ्यायला लागतात. अक्षत म्हणतात त्याला. बास आणून घेऊ का? झालं का? चला आता ते हा मला हे जे बांबू आहे हा बासा हा घेऊन जाणार घरात. घरातच त्याची मस्त आम्ही त्याला गुढी वगैरे उभारून घेऊ. हां चला म्हणजे कसं इथूनच घेतलेलं ते कांचनला आणली आता साडी वगैरे. हा घे असं पकडू का? हे बा असं. हां ठीक आहे तू बोलाव. हे बा ही अशी ही नाही ना खालून नाही 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 काहीच होत नाही. ती थोडा क्रॉस आहे त्याच्यामुळं ती जरा घाबरती. हां हा बा हा क्रॉस आहे पण काही होणार नाही. क्रॉस असून पण काही होत नाही. कांचन भैयान पण पकडलं तो का नान पकडा रे तुम्ही. हा आलोक आणि वेदांश दोघांनाही पकडलं. चला हा तू बाय. थोडं खाली घे ना. हा
आम्ही मस्त गुढी सर्व उभी केली. आता हे आम्ही पण समोर घेऊन जाऊ. तर चला आता आम्ही समोर घेऊन चाललो. कांचन आहे समोर पाट वगैरे घेऊन चालली. एकदम व्यवस्थित करतो. हा सर्व लावले. कुठं बांधून राहिलं नाही कांच्या आज कशाला दरवाजाच नव्हता रे. तुम्हाला काय आजच दिसतो काय? हा का मग डोळे लावले नव्हते वाटतं बाईनं आपण. हा पटकन. पप्पा, ही बाजू कसं असं करू असं. तिचं मी माझं ज्याचं त्याला लागतं ना. ती किती केलं तर देव आहे ना. आता तुमच्या सुनानं पकडले रोज तर तुम्ही पकडता ना तर वेगवेगळी. बस 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 ते बटन बंद नाही झालं बाई. सगळेजण मस्त पौराली पूजा करताना. सगळेजण कसे पौराले दीदी बाई असे मस्त पौराले ते पूजा करताना त्याच्या आईला. रांगोळ गिंगोळ काढू राहिली का? हा रांगोळी काय हा हे प्रसाद म्हणून जे रात्री आम्ही केल्या होत्या त्या कारंजे का करंजा. हात गंदा आहे तुझा हा हात दोन्ही. हा, मला पण दिली. आम्ही जे रातच्या 12 वाजे केले ते. तुमचा बाबा हा ठीक आहे. घ्या. बाबाचे नख एवढे वाढले की पायचं काम नाही. अरे आता घेऊन चाललो ना मला. रांगोळी दे. तिथून चालून आणतो. आणली आणली. आता तू गावात असेल ना काय गं? मस्त रांगोळ काढवलेली कांचन. झाली फुल रांगोळ तयार शॉर्टकट मध्ये आहे की नाही. ती दिसत नाही लागली. व्हाईट येते वाईट त्याच्यामुळे आहे ना त्याच्यामुळे. काही नाही पण मस्त काढली तो. हा नसल्यापेक्षा बरे. चला झाली का पूजा गिजा व्यवस्थित. पाया पडून घे त्रिशा. पाया पड बाळा. पाया पड दीदी तू पण पाया पड. भैया तू पडले का पाया. बर चला आता मी पण पडून घेतो पाया. छान लागली ना. हो मस्त लागली कांचन. जबरदस्त लागली. हो साडी पण छान. हा साडी. तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आमची गुढी कशी उभारली. पहा आता ही हो 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 रडू येणार आहे का तुला. कशाला पण रडतो. आता जे थोडा भरपूर टाइम झाला. हा तर आता गुढीला निवद द्यायचा आहे. पाहू आता कांचन काय करते. तिची तयारी झाली का नाही पाहूया. ए कांचन झाली का तयारी तुझी. हा झाली चला. निवदाची तयारी केली का तू. तयारी शिकाय केली. केली का. चला मग घे बरं पटकन टाइम झालेला आहे. चा लेकरं कुठे गेली. आहे ना समोरच येते. ती वेगळी आहे. वेदूवरी आहे का. बर बर. ए दीदी चाल ना बाळा. आपल्याला देवाला प्रसाद हे करायचंय निवद द्यायचंय ना. चाल ना. नाही चला. हा
हो हो दे ना इथं दे ना माझ्या हातात दे ना ठेवून दे तिथं चला हा हो हो ठीक चला त्रिशा चला हो इथं नाही हा बाळा बोल ना हो 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 परसाद आणला का आपण पेढ्याचा नाही का नाही रे भैया पेढ आज आपण लय मोठं केलं जेवायला लय मोठं केलं हा चला आता मस्त हा आणलं दीदीनं मस्त ताट पण आणलं हा परसादाचं ठेवून दे हा खाली आराम ठेव हा भैया दीदी पाण्याचा आण ना हा आली जाय दे तू पटकन एका वेळी एक नाही आणतात अरे घे तू. पाया पडा हा, सर्वजण पाया पडा भैया तू पण पाया पड हा थांब ना थांब 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 पहिले हे करू दे ना बाळा निवत वाटू दे हो पडा पाया दीदी तू पण पडतो हा फक्त जे जे करतो जे जे कर तू पण दीदी तू पण पाया पड जे जे करा सुखाचं ठेवा म्हणा बाबा सुखाचं ठेवा निवड दाखवला ना. हो दाखवलं सुखाचं ठेवा चला आता मी पण पडतो एकदा मी पण गुढीच्या पाया पडतो सुखाचं ठेवा म्हणून आईला आई आई पहिले आईला आई हा आईला करू दे ना पूजा पहिले दिदू खेळणं रोजच आहे बातम्या रोजच आहे मग खेळणं आजचा दिवस देवाचा थोड्या वेळ केव्हा समजणार मग कसं चल. करावं काय करावं त्या अगरबत्त्या घेऊ त्या दोन तिकडच्या ये, पहा. आता मग फोटो. सुखाचं ठेवा चला आता झालं आमची ही गुढी आज चला पाणी फिरवलं का तिथं चला आपल्या घरात देवाला देऊ आणि देवाला देऊ चला आता पहिले देवाला देऊ आता हा हा चला चला ए भैया चल दादाला माचीस देऊन दे चला आता घरातल्या देवाला पण आम्ही प्रसाद देता हळद कुंकू लावलेले साडीचा पदरच काय घडी घडी पडतो नाही ना बाळा तुला पण पडून जाईन बाळा काय फुलं? हा हा चला दर्शन घ्या सगळेजण दर्शन घ्या हा घे बाळा घे पा गडबड नको गडबड नाही करायची षटका लागू शकतो चला पडा पाय सुखाचं ठेवा म्हणा रेणुका माता की जय पाया पडतो. महालक्ष्मी माता की जय जय रेणुका माता की जय अंबा भवानी की जय हे सुखाचं ठेव माता राणी आम्हाला सर्वांना